नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण साळुंके ॲज अ गोल्ड क्राउन डायमंड तुमचं सर्वांचं आजच्या या बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो. एक विश्वव्यापी संकल्पनेबद्दल आपण बोललो, कारण आज आपण पाहतो सर्वात एक महत्त्वाचा एक पॉईंट होतो, तुमच्या सगळ्यांच्या महत्त्वाच्या समोर पॉईंट आहे, आणि तो म्हणजे काय, की जी संकल्पना आहे ती कोणत्याही एका गावातून किंवा एका देशातली नाही आहे मित्रांनो. ही संकल्पना आहे विश्वव्यापी संकल्पना. त्यालाच म्हणतो आपण एक वर्ल्ड वाईड कन्सेप्ट. प्रश्न असा निर्माण होतो, की जर एखादी माहिती 200 पेक्षा जास्त देशातली लोक जर माहिती घेत असतील, तर आपण कोणीही त्याच्यावरती प्रश्न उपस्थितच करू शकत नाही, कारण 200 देश ऑलरेडी या कन्सेप्टमध्ये जोडले गेलेले आहेत. आणि तो कन्सेप्ट काय आहे? ती संकल्पना अशी आहे, की प्रत्येक व्यक्तीला आज आरोग्य पाहिजे, चांगलं आरोग्य पाहिजे, सुरक्षित जीवन पाहिजे, भरपूर प्रमाणात मुबलक पैसा आवश्यक आहे, आणि त्यानंतर आयुष्यामध्ये एक सुख समाधान असायला पाहिजे. दोन प्रकारची लोक जीवन जगत आहेत. तर काही लोकांकडे आरोग्य आहे पण पैसा नाहीये, म्हणून ते भरपूर मोठ्या समस्यांमध्ये आहेत. तर काही लोकांकडे पैसा भरपूर आहे पण त्यांच्याकडे आरोग्यच नाहीये, म्हणून सुद्धा ते लोक भरपूर मोठ्या क्रायसिस मध्ये आहेत. मग दोन्ही गोष्टी एकत्र असतील तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने समाधानी जीवन जगू शकतो मित्रांनो. याकरता आपण पाहतोय जी कन्सेप्ट आहे, जी संकल्पना मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली, एक स्मॉल व्हिडिओ आपण पाहूयात. जो व्हिडिओ आपल्याला दाखवतो की जी कंपनी आहे DXN, एक अपॉर्च्युनिटी मीटिंग मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे, आणि या मीटिंगचा तुम्ही एक व्हिडिओ पाहत आहात, एक प्रोफाईल व्हिडिओ. फॅक्टरी फॅक्टरी आता मलेशियामध्ये आहे, त्यापेक्षा 3 पट मोठी फॅक्टरी मलेशिया आणि DXN सुरुवात केली. आज ग्लोबल ठीक अपॉर्च्युनिटी वर्ल्ड वाईड एका घरामध्ये बसून असताना एक मोठं नेटवर्क उभं करत जातात, ते नसायला पाहिजे. 200 पेक्षा जास्त देशाची संधी DXN आपल्याला DXN आहे. DXN 300 करोड रुपये भारतामध्ये इलेक्ट्रिफिकेशनमध्ये 300 कोटी रुपये, 40 करोड रुपये लावून मोठी फॅक्टरी भारतामध्ये. युनिक प्रोडक्ट आहे. महत्वाचा पॉईंट होतो म्हणजे ज्याची तुलना मार्केटमध्ये कोणताही साधारण वर्ल्ड क्लास क्वालिटी प्रोडक्ट आपल्याला तो आपण पाहत आहे DXNची ही संपूर्ण क्रांती. आणि हे सिद्दीपेठचा पण आपण व्हिडिओ पाहूयात, जी फॅक्टरी आता सिद्दीपेठ मध्ये डेव्हलप होतीये. तुम्हाला नक्की पाहायला आनंद वाटेल मित्रांनो. ही फॅक्टरी म्हणजे आपण करण्यासाठी फॅक्टरी मुलं सुद्धा सांगायला आवडेल. क्रिकेटमध्ये असतात चालत आपल्या आपल्या मुलांचं आणि आपल्या पूर्ण परिवाराचं फ्युचर स्ट्रॉंग बनवणारी कंपनी. प्रत्येक व्यक्तीला आज आयुष्यामध्ये नेमकं काय पाहिजे? प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये पाहिजे एक चांगलं, सगळ्यात पहिलं पाहिजे त्याला म्हणजे एक गुड इन्कम पाहिजे. आपण त्यालाच म्हणतो आपण प्रत्येक व्यक्ती आज पैशासाठी धावतोय मित्रांनो, सकाळपासून रात्रीपर्यंत. कोणाला नकोय पैसा? प्रत्येकाला पैसा हवाय. तो चांगल्या मार्गाने इन्कम असायला पाहिजे. बरं, तो इन्कम येतोय तो सुरक्षित असायला पाहिजे, त्यालाच म्हणतो आपण सुरक्षा. आज एखाद्या व्यक्ती परमनंट जरी असेल तर आता जर तुम्ही विधेयक जर पाहिलं असेल, सरकारचं विधेयक आहे मित्रांनो, तर परमनंट व्यक्तीला सुद्धा कधीही कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाकलं जाऊ शकतं, कधीही त्या व्यक्तीला घरी पाठवलं जाऊ शकतं, असं आता सरकार विधेयक. कारण काय? कारण 140 कोटी लोकांना सांभाळणं ही साधारण गोष्ट नाहीये मित्रांनो. आज एवढी लोक बेरोजगार आहेत, तर त्यांना देखील संधी निर्माण व्हावी, अनेक असे विचार असतील याच्या पाठीमागं, म्हणून कंपन्या आज खाजगीकरण सुद्धा करत आहेत. नेमकं काय याच्या पाठीमागं? सुरक्षित भविष्य आहे कुठं? त्याकरता आपल्याला जागृत व्हायचंय. माझी नोकरी, माझा जॉब, माझा व्यवसाय हे म्हणण्यापेक्षा आपण आपलं नेटवर्क उभं करण्याकडे लक्ष द्या. आज आपण पाहतोय प्रत्येक व्यक्तीला सिक्युअर्ड कधी होता येईल? जर त्याच्या टीम मध्ये त्याच्या अंडर एक चांगली टीम तयार असेल, मग त्या नेटवर्क मधून त्यांचं आयुष्य सुरक्षित बनू शकतं. म्हणून आपण म्हणतो प्रत्येक व्यक्तीला मनापासून पाहिजे पहिलं चांगलं भरपूर प्रमाणामध्ये इन्कम, तर सुरक्षित इन्कम, आणि त्यासोबत पाहिजे एक चांगलं आरोग्य आणि भरपूर वेळ. आपल्या परिवारासाठी, आपल्या फॅमिलीसाठी एक उत्तम वेळ त्याच्याकडे शिल्लक असायला पाहिजे असं त्यांना वाटतं. फक्त पैशासाठी धावपळ नको व्हायला आयुष्याची, म्हणजेच टाइम फ्रीडम देखील आपल्या लाईफ मधला एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर बनतो मित्रांनो. आज लहानपणापासून प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहत आलाय. तुम्ही, आम्ही, प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहतो. आज कोणत्याही व्यक्तीकडे पहा तर त्या व्यक्तीकडे काही ना काहीतरी स्वप्न आहे. एक कॉलेज मधला मुलगा जॉबचं स्वप्न पाहतोय, जॉब होऊन मला सेटल व्हायचंय, नंतर मी लग्न करेल असं म्हणतो. सर नो, जॉब करणारा व्यक्ती काय म्हणतो? मला 2 मुलं व्हायच्या अगोदर मी सेटल असायला पाहिजे. 2 मुलं झाल्यानंतर काय म्हणतो? मला एक्स्ट्रा 20-25 हजार रुपये कुठून तरी तयारी केली पाहिजे. आज आपण पाहतोय प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी स्वप्न आहे, आणि मेन स्वप्न असतं एक चांगली गाडी पण असायला पाहिजे माझ्याकडे, लॅव्हियस कार, आणि स्वतःच एक चांगलं घर सुद्धा असायला पाहिजे. हे मेन एका चांगल्या मेट्रोपॉलिटियन किंवा चांगल्या शहरामध्ये राहणाऱ्यांची स्वप्न आहेत. अगदी प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आपण म्हणू शकतो एक चांगलं घर आणि एक चांगली गाडी. प्रत्येक व्यक्तीकडे एक स्वप्न आहे, त्याला म्हणतो आपण लहान लहान स्वप्न पाहायला पाहिजेत का मोठी स्वप्न पाहायला पाहिजेत? मला चॅट बॉक्स मध्ये पण सांगा. स्वप्न पाहायची तर छोटी छोटी पाहायची का मोठी पाहायची मित्रांनो?
जर बघायचंच असेल ना स्वप्न, तर मोठी स्वप्न पहा. कारण जर छोटी छोटी स्वप्न पाहिली तर आपली अचिव्हमेंट, आपली काम करण्याची क्षमता, आपल्या ॲबिलिटीज आणि आपल्या पॉसिबिलिटीज या सगळ्या गोष्टी सर मित्रांनो लहान लहान होत जातात. म्हणून आयुष्यात मोठी स्वप्न पहा. रक्त सळसळणारी स्वप्न असायला पाहिजेत आणि ती स्वप्न तुमच्याकडे लिहिलेली असली पाहिजेत. यालाच म्हणतो आपण जीवनाला आपल्या जीवन जगण्याचा एक उद्देश बनवायला पाहिजे. खूप मोठी स्वप्न आहेत प्रत्येकाची. मग प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होत आहेत का? तर नाही. आज प्रत्येकाची स्वप्न का पूर्ण होत नाहीत? आज आपण पाहतो 97% आजही काम करून पैसा कमवतात आणि 3% लोक आज नेटवर्क तयार करून पैसा कमवतात. त्यांच्या खाली टीम आहे, त्यांच्या बरोबर अनेक लोकांचं संघटन आहे. मग अनेक मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट सुद्धा नेटवर्क बनवतायत. प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं नेटवर्क म्हणजे मी टीम म्हणतो. प्रत्येकाची आहे. मग पैसा नाही म्हणजेच काय? काही लोकांची स्वप्न का पूर्ण होत नाहीत? ज्यादातर लोक, मेजॉरिटी ऑफ द पीपल त्यांची स्वप्न का पूर्ण करू शकत नाहीत? कारण नो मनी, नो टाइम सिंड्रोम मध्ये आहेत. म्हणजे एका बाजूला पैसेही शिल्लक राहत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला माझ्याकडे वेळही शिल्लक राहत नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे का नाही? मला सांगा चॅट बॉक्समध्ये. सर हे अगदी बरोबर आहे. आज अशी अवस्था निर्माण झाली आहे, की एका साइडला पैसे पण पुरत नाहीयेत आणि दुसऱ्या बाजूला टाईमही पुरत नाहीये. काही ना काहीतरी काम करतोय मी, पण जेवढं इन्कम येतंय ते सगळं माझं निघून चाललंय. जेवढा मी कमवतोय त्यातला सगळा पैसा घर खर्चामध्ये निघून चाललाय. सत्य परिस्थिती आहे ही. त्याचं कारण आहे मित्रांनो, आज आपण वाढलेली महागाई सुद्धा पाहतोय आणि कामाचा वर्कलोड सुद्धा पाहतोय. प्रत्येक व्यक्ती आपल्या कामाचे तास वाढवण्याकडे भर देतोय. पण कामाचे तास वाढवून आजपर्यंत कोणीही करोडपती होऊ शकत नाही. ही मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवणारी बाब आहे. तुम्ही कामाचे तास वाढवून वाढवून किती वाढवू शकता? तुम्ही वाढवून वाढवून 8 तासाचे 12 तास कराल, 16 तास कराल, 24च्या 24 तास कंटिन्यू काम करून पैसा कमवणं शक्य नाहीये. आणि यासाठी मी पुन्हा एकदा सांगेन, नेटवर्क ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे कामाच्या वेळेचं स्वातंत्र्य सुद्धा आहे. म्हणूनच आपण याला म्हणतो आपण, की काही लोकांकडे पैसा नाहीये, काही लोकांकडे वेळ नाहीये आणि काही लोकांकडे दोन्ही सुद्धा नाहीये. मग काय येणार? ताण, तणाव, टेन्शन. याच्यामध्ये चिंताग्रस्त जीवनशैली झाली आहे. सगळ्यात मोठा तणाव कोणता आहे? आर्थिक तणाव. टन्स ऑफ स्ट्रेस. अशा सिच्युएशन मध्ये जर लोक जीवन जगतायत, आज आपण पाहतोय अचानकपणे अशा गोष्टी निर्माण होत आहेत, की माणसाला फक्त ऍडजस्टमेंट करून जीवन जगावं लागतं. ही वर्तमानातली परिस्थिती आहे का? नाहीये. सॅक्रिफाईस याला म्हणतो आपण. एका चांगल्या शाळेत माझ्या मुलांना घालायचंय, परंतु आता माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. मग कोणत्या तरी छोट्या शाळेतच आपण आता घालू, बघूया पुढच्या वर्षी. मला काहीतरी करायचं होतं, पण आता नाही जमलं, आता मी पुढच्या या वर्षामध्ये करून दाखवणार, असं आपण कंटिन्युअसली म्हणत राहतो. एखादी गोष्ट आपली मिसेस आपल्याला सांगते, हे मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आपण म्हणतो अगं पैसेच पुरत नाही, मी तरी काय करू? ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट वरती ऍडजस्टमेंट. आता पेट्रोल महाग झालं तर लोक हळूहळू म्हणतील सर सायकलवरती जाऊया, पायी जाऊया. काय चालू आहे? समझोता. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. 2 प्रकारची लोक जीवन जगतायत. काही लोक आयुष्यभर काटकसर करत जगणार, काही लोक आयुष्यभर ऍडजस्टमेंट करत जगणार आणि काही लोक त्यांचा इन्कमचा मार्ग तयार करणार. कोणता व्यक्ती बनायला तुम्हाला आवडेल? 2 प्रकारची जीवन आहेत. एक राम आहे, एक श्याम आहे. तो राम जो आहे ना, तो इकडे इन्कम मध्ये वाढ करतोय आणि श्याम जो आहे ना, तो काटकसर करतोय, बचत करतोय आणि आपल्या इच्छांचा त्याग करतोय, आपल्या मोठमोठ्या स्वप्नांचा त्याग करतोय आणि जेवढं अंतरून आहे तेवढंच पाय पसरायचं, ही व्याख्या त्यांनी आयुष्यासाठी लावून घेतलेली आहे. तुम्हाला कोणता व्यक्ती बनायला आवडेल? पटकन सांगा. राम बनायला आवडेल का श्याम? श्याम आयुष्यभर काटकसर करणार आणि राम मात्र प्रत्येक वेळेला मनी मॅग्नेट आहे. तो म्हणतो माझ्या प्रत्येक सेकंदामध्ये मला काहीतरी इन्कम आलं पाहिजे. तो म्हणतो मी आता इन्कमचे मार्ग निर्माण करत जायला पाहिजे. तर तुम्हाला कोणता व्यक्ती बनायला आवडेल मला सांगा? एका इन्कमवरती मला डिपेंड नाही राहायचं. जसं वॉरन बफे सुद्धा म्हणतात, एकाच टोपलीमध्ये सर्व अंडी ठेवू नका. वेगवेगळ्या टोपली थोडी-थोडी ठेवा. एक टोपली जर खाली पडली तर संपूर्ण म्हणजेच फक्त नोकरी, फक्त जॉब वरती डिपेंड राहू नका, अवलंबून राहू नका. हे पूर्ण दुनिया आपल्याला सांगते आता. म्हणजेच आपल्याला राम बनायचंय मित्रांनो. आपल्याला आपल्या इन्कम मध्ये वाढ निर्माण करायची आहे. मग इन्कम मध्ये वाढ करायची म्हणल्यावर भरपूर लोकांना एक प्रश्न तयार होतो. म्हणजे मला भरपूर पैसा लावायचा आहे का? मला जर माझा इन्कम वाढवायचा आहे, तर मला पुष्कळ वेळ द्यायचा आहे का? तर या दोन्ही गोष्टी न करता जर तुम्हाला सफल व्हायचं असेल, पुष्कळ पैसा लावायचा नाही, लाखो रुपये नाही लावायचे आपल्याला. आणि तुम्हाला तुमच्या कामाचा वेळ निर्धारित करून, तुमच्या जॉबचा, तुमच्या व्यवसायाचा, तुमच्या घरामध्ये असलेल्या भरपूर कामांचा वेळ तुम्ही निर्धारित करून रोजचे 2 तास देऊन सुद्धा तुम्ही तुमचं जिंदगी बदलू शकता. यालाच म्हणतो आपण, मला माझा भरपूर वेळ सुद्धा द्यायचा नाहीये आणि जास्त पैसे गुंतवणूक न करता मी कसं सफल बनू शकतो? तर त्याकरता आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. त्यालाच म्हणतात डायरेक्ट सेल्स इंडस्ट्री. किती मोठी झाली? जवळपास आज $100 बिलियन इंडस्ट्री आहे. म्हणजे तुम्हाला मी आज सांगू शकतो, येणाऱ्या 10 वर्षातली ही इंडस्ट्री $1 ट्रिलियन इंडस्ट्री असेल.
किती लोक या इंडस्ट्रीतला करोडपती बनायला तयार आहेत? मला पाहायला आवडेल चॅट बॉक्समध्ये. किती लोक या इंडस्ट्रीमध्ये 1,00,000 इन्कम घ्यायला तयार आहेत? बघूयात किती लोकांची मनापासून इच्छा आहे. मी तुम्हाला आत्ता सांगतोय, पुढच्या 10 वर्षामध्ये हीच इंडस्ट्री तुम्ही पुन्हा या सेशनमध्ये राहाल, तेव्हा ती $1 ट्रिलियन इंडस्ट्री असेल. कारण ही पूर्ण जगातली लोक आता डायरेक्ट सेलिंग बरोबर आहेत. विश्वातली लोक आपल्या सोबत आहेत. मिनिस्टर लोक आपल्या सोबत आहेत. गव्हर्नमेंट गाईडलाईन, सरकारच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्या सोबत आहेत. मग अशामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खरंच जर जिंदगी बदलायची असेल, तर आपल्याला आज बदलावाच लागेल. काय नेमकी सांगते डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री? डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणते स्मॉल स्टार्टअप, कोणीही या. स्वतःकडे ₹3,000 आहेत. मी तुम्हाला प्रश्न देतो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये 50,000 ते 1,00,000 जर इन्कम करायचं असेल, तर तुमच्याकडे फक्त दर महिना 3,000 रिपर्चेसिंग करायचं आहे. मग घरामध्ये करा किंवा सेलिंग करा. कमीत कमी ₹3,000 प्रोडक्ट खाणे किंवा तुम्ही सेल करा किंवा रिटेल करा. करू शकता का नाही? मला चॅट बॉक्समध्ये बघायला आवडेल. नक्की सांगा पटपट, पटपट, पटपट. त्यालाच म्हणतो आपण स्मॉल स्टार्टअप. कोणताही व्यवसाय करायचा असेल ना, तर 30,00,000 सुद्धा इन्व्हेस्टमेंट करून, एखादी फ्रँचायझी घेऊन, एखादं मोठं शॉप आणि शोरूम टाकून व्यवसाय करणारी लोक मार्केटमध्ये नाहीत का? भरपूर आहेत. मग अशामध्ये ₹3,000 रिपर्चेसिंग मध्ये स्वतःच्याच घरातल्या नियमित लागणाऱ्या प्रोडक्ट मध्ये केलेल्या छोट्याशा इन्व्हेस्टमेंट मधून मला जर लखपती बनता येत असेल, तर का नाही? यालाच म्हणतो आपण एक छोटी गुंतवणूक, बट रिटर्न बडा पॅकेट. छोटा मतलब छोटा पॅकेट आहे, बडा धमाका. ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल याचा अर्थ होतो सर्वांसाठी समान संधी. म्हणजे ईच अँड एव्हरी पर्सन. एक कॉलेजमध्ये जाणारा मुलगा, मी तर म्हणतो 16 वर्षाचा जरी असेल ना, तरी त्याला सांगा तुझं ड्रायव्हिंग लायसन व्हायच्या अगोदर तुझं DXNचं लायसन असायला पाहिजे. तू म्हणेल माझं तर वय 16 आहे. तू आईच्या किंवा वडिलांच्या नावावर घे आणि आत्तापासून तुझं करिअर सेट करायला सुरुवात कर. आयुष्यात ₹10,000 द्यायला कोणी येणार नाही मित्रा तुझ्या हातावरती. तुलाच तुझी जिंदगी बदलायची आहे. मला आठवत असेल, जिजामातांनी शिवाजी महाराजांना वयाच्या लहानपणापासून सांगितलं होतं, तुला जर स्वराज्य पाहिजे असेल तर ते तुलाच मिळवावं लागणार आहे. त्यासाठी थोडे मावळे बरोबर घेतले आणि स्वराज्य स्थापनेची त्यांनी शपथ घेतली मित्रांनो. मग आपल्या जिंदगीमध्ये आज स्वराज्य आहे का? आपल्या जिंदगीत खरंच स्वातंत्र्य आहे का? विचार करा ह्या विषयावरती. आणि खरंच आर्थिक स्वातंत्र्य, खऱ्याच अर्थाने आपल्याला जर फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल, तर याचा विचार वय 60 मध्ये करायचा का वय वर्ष 25-30च्या आतमध्ये करायचा? डिपेंड तुमच्यावरती आहे. सर्वांसाठी समान संधी आहे. एक हाऊसवाईफ असेल तर घरामध्ये बसून सुद्धा नियमित लागणाऱ्या प्रोडक्टला बदलून स्वतःची जिंदगी बदलू शकते. एक जॉब करणारी व्यक्ती असेल तर रोजच्या कामाचे तास किंवा रोजचा कामाचा वेळ, रोजच्या नोकरीचा वेळ सोडून राहिलेल्या वेळेचा वापर करून ती लाईफ पूर्णपणे बदलू शकतात. रिटायरमेंट एज मध्ये पर्सन्स असतील तर आजही ते चांगलं नेटवर्क उभं करून येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये एक पॉवरफुल इन्कम तयार करू शकतात. सर्वांसाठी समान संधी. एक डॉक्टर असेल, एक लॉयर असेल, एक चार्टर्ड अकाउंटंट असेल आणि रोजच्या त्या रोजमर्राची जिंदगी म्हणतो ना आपण, रोजच्या त्या रुटीन लाईफला जर वैतागले असतील, की सकाळी उठायचंय, पुन्हा जायचंय, पुन्हा OPD ओपन करायचंय, रोज 4 तास तिथं बसायचंय, एक दिवस सुट्टी घेऊ शकत नाहीये. म्हणजे घरातलं लग्न कार्य जरी असेल तरी सुद्धा विचार करावा लागतो की माझं नुकसान किती रुपयांचं होईल. आणि ही रुटीन लाईफ गेली 15 वर्षापासून आहे सर, आता मला वेळेचं स्वातंत्र्य पाहिजे, तर त्यांना देखील ही इंडस्ट्री वेलकम करते. त्यालाच काय म्हणतो आपण, अपॉर्च्युनिटी फॉर ऑल. डायरेक्ट सेलिंग काय एवढी मोठी इंडस्ट्री झाली आहे, तर सर्वांसाठी समान संधी. अट्रॅक्टिव्ह होम बेस्ड बिझनेस. तुमच्याच घरामध्ये एक छोटासा कॉर्नर तयार करून त्या ठिकाणी एक प्रोडक्टचा डिस्प्ले तयार करून तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या घरामध्ये एका तुमच्या बिझनेसची ओपनिंग सेरेमनी करून तुम्ही तुमच्या उत्कृष्ट बिझनेसची सुरुवात करू शकता. घरामध्ये तुम्ही अनेक लोक इन्व्हाइट करून त्या ठिकाणी DXNची कॉफी सर्व करू शकता येईल, DXNची लेमनजी देता येईल, DXNचे अनेक प्रोडक्ट तुम्ही त्या ठिकाणी हातावर खायचे जे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सर्व करू शकता. म्हणजेच एक आकर्षक होम बेस्ड बिझनेस जो घरातून सुरू करता येऊ शकतो. आज तुम्हाला माहिती पाहिजे, सध्या ही इंडस्ट्री ऑलरेडी $100 बिलियन इंडस्ट्री झाली आहे. $1 म्हणजे जवळपास ₹80 होतात. 100 बिलियन म्हणजे किती होतात ते काढा. 1 बिलियन म्हणजे 1 अरब, 1 अब्ज रुपये होतात. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये करोडपती बनवण्याची सर्वात मोठी ताकद जर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये असेल तर ती आहे फक्त डायरेक्ट सेलिंग मध्ये. आणि आजही सांगतो मित्रांनो, चंद लोकच असतात ती करोडपती होण्याची जिद्द मनामध्ये ठेवतात. फक्त एकच कारण आहे, सोच. विचार जोपर्यंत बदलत नाही ना, तोपर्यंत जीवनाला दिशा कधीच भेटू शकत नाही. तुमच्या आयुष्याला जर कलाटणी निर्माण करायची असेल ना, तर सगळ्यात पहिले बदलावे लागतील ते म्हणजे तुमचे आजचे विचार बदलावे लागतील. खरंच मला करोडपती व्हायचंय, किती लोकांची इच्छा आहे, पुढची 10 वर्ष लागू देत पण मला करोडपती व्हायचंय, अशी किती लोक म्हणतात? सरळ सांगा मला. आणि हे गरज आहे सर, आणि पुढच्या काळामध्ये हे शक्य पण आहे.
आणि तेवढी मोठी ताकद आज भारत सरकार आपल्याला निर्माण करून देत आहे. 140 कोटी लोकांच्या मध्ये आहात तुम्ही. किती लोकांची मनापासून इच्छा आहे पाहूया. किती लोकांची सोच आहे तेवढी. बघूयात. $100 बिलियन इंडस्ट्री तुम्हाला वेलकम करते. हे खूप इम्पॉर्टंट आहे. पुढच्या 20 वर्षाची प्लॅनिंग आत्तापासून करा. टाइम फ्रीडम देते इंडस्ट्री आपल्याला. काय म्हणतो आपण याला? वेळेचं स्वातंत्र्य. ग्रेट पोटेन्शियल टू बिकम अ मिलेनियर. 1-1 लाख रुपये जर कमवायचे असतील तर 3-3, 4-4 स्टेप फॉलो करून सुद्धा तुम्ही सक्सेस होऊ शकता. डायरेक्ट सेलिंगचं इन शॉर्ट मध्ये जर तुम्हाला एकदम सिंपल सांगायचं झालं तर नो मिडल मॅन, नो ट्रॅडिशनल आउटलेट, नो ऍडव्हर्टाइजमेंट. याचा अर्थ होतो कंपनी उत्पाद बनवते आणि कस्टमर पर्यंत डायरेक्ट, बघा शब्द, डायरेक्ट पोहोचवते. त्याला म्हणतो आपण डायरेक्ट सेलिंग. याचं कारण काय? कशाबद्दल डायरेक्ट सेलिंगचा उदय झाला? डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आज एका सामान्य माणसाला का मोठं बनवू शकते? याचं काय कारण आहे? याचं कारण आहे आजपर्यंत श्रीमंत श्रीमंत होत गेला आणि गरीब अजून गरीब होत राहिला. सत्य परिस्थिती आहे का नाहीये मला सांगा चॅट बॉक्स मध्ये. अमीर अजून अमीर बनत चाललाय, श्रीमंत अजून श्रीमंत बनत चाललाय आणि बेचारा गरीब अजून गरीब आहे. त्या बिचाराला त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण द्यायला सुद्धा आज पैसे नाहीयेत. सत्य परिस्थिती आहे का नाहीये मला खरं सांगा. आज त्याच्या मुलाला पण वाटतं की मी सुद्धा IAS IPS बनायला पाहिजे, पण त्या लेवलच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसा लागतो. त्यालाही वाटतं मला एक मोठा MBBS MD डॉक्टर व्हायचा आहे, पण त्यासाठी सुद्धा पैसा लावावा लागतो. आज आपण पाहतो ज्याच्याकडे ऑलरेडी भरपूर पैसा आहे तो अजून पैसा इन्व्हेस्ट करतोय. मोठमोठे डीलरशिप, मोठमोठे डिस्ट्रीब्युटर, मोठमोठे शोरूम, मोठमोठे कंपन्या ओपन केल्या जातात आणि श्रीमंत लोक मोठा स्टॉक ठेवतात म्हणून ते मोठे होतात. आणि गरीब मात्र काय करतोय? कस्टमर, ग्राहक, प्रोडक्ट खायचे, कुठून तरी घ्यायचे आणि ते पैसे आयुष्यभर खर्चच करत राहायचं. मी तुम्हाला आज विकल्प देतोय. तुमच्या खर्चातून तुम्हाला तुमची जिंदगी बदलायला आवडेल का नाही याचं उत्तर मला तुमच्याकडून हवं. येस ऑर नो फक्त मध्ये द्यायचं आहे. कारण चॅटबॉक्स यासाठीच असतो की तुम्ही इंटरॅक्टिव्ह राहा. तुम्ही माझ्याशी पण बोला. चॅटबॉक्स मध्ये येस नो मध्ये उत्तर द्या. मी तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? तुमच्या नियमित लागणाऱ्या खर्चातून तुम्हाला तुमची जिंदगी बदलायला आवडेल का नाही आवडेल? जर येस असेल तर इमिजिएटली आला पाहिजे. फास्ट लिहा, फास्ट लिहा. होय मित्रांनो, योग्य डायरेक्ट सेलिंग कंपनीची निवड करताना कंपनी खरोखर स्टेबल असणं गरजेचं आहे. उत्कृष्ट उत्पादन असायला पाहिजे आणि आपल्याला किती पैसे काय केलं तर मिळतील याचा आपल्याला कंप्लीट एक प्रॉपर प्लॅन ऑफ ऍक्शन आपल्याकडे असायला पाहिजे. काय बोललो मी? स्टेबल कंपनी पाहिजे. कंपनीचं प्रोडक्ट उत्कृष्ट असायला पाहिजे. म्हणजे सॅक्रिफाईस म्हणून नाही, ऍडजस्टमेंट म्हणून नाही. उगाच मला पैसे येतात म्हणून मी ते प्रोडक्ट घेतो आणि माझी इच्छा नसताना मी ते वापरतो, अशी जर मनात भावना निर्माण होत असेल तर तुम्ही आज स्वतःशी सुद्धा खोटं बोलत आहात. मी रिअल का बोलतो या गोष्टीवरती? कारण DXN मध्ये आम्ही अशी लोक पाहिलेले आहेत की ते म्हणतात सर आम्हाला अजूनही प्लॅन आम्हाला माहिती नाही, आम्हाला माहिती करून घ्यायचं नाही, पण तुमचं प्रोडक्ट मात्र मरेपर्यंत खाणार आहे. मी जेवढ्या मीटिंग घेतो गावागावात, खेडे गावात जाऊन, त्यांनी जर चहा स्पिरुना जर गेली 6 महिने घेतले असेल तर एकच तोंडातून बोलतात सर आयुष्यभर हा चहा आणि हाच स्पिरुना खाणार आहे. बिकॉज उत्कृष्ट क्वालिटीचं प्रोडक्ट, रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट, रिसर्च ओरिएंटेड प्रोडक्ट, एक नॅचरल ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे 1 दिवसाच्या बाळाला सुद्धा सुरक्षित आहे. रिपीट करायला पाहिजे ना? 1 दिवसाच्या बाळाला सुद्धा सुरक्षित आहे. तर उत्कृष्ट उत्पादन, सुपिरियर उत्पादन, स्वतःचं उत्पादन स्वतः. व्यवसायामध्ये काय प्रॉफिट होईल? आता तिसरा पॉईंट म्हणजे स्टेबिलिटी कशी समजते आपल्याला? कंपनीला आज नियर अबाउट 28 वर्ष पूर्ण झालेत. ही कंपनी मागील 6 महिन्यात किंवा 1 वर्षात सुरू झालेली नाही. आज मला या DXN कंपनीमध्ये 17 वर्ष पूर्ण झालेत मित्रांनो. आज आमची जिंदगी बदलली आहे. माझ्यासोबत अनेक असोसिएटची जिंदगी बदलती. आज मला तुम्हाला सांगायचं आहे की जर कंपनी स्टेबल असेल तर तुमचं जीवन स्टेबल राहू शकतं. म्हणून स्टेबल कंपनी इम्पॉर्टंट आहे, उत्कृष्ट उत्पादन इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला 1 लाख इन्कम प्लॅन साठी एक प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणजे मी नेमकं काय करायला पाहिजे त्याच्यावरती पण आज डिस्कस करूया. थोडं स्पीडमध्ये जाऊ. सगळ्या प्रोडक्टची माहिती डिटेलमध्ये नाही सांगणार, पण एक सेलिंग पॉईंट सांगून पटकन पुढे जाऊ. आज आपण पाहूया DXN आहे एक जी हेल्दी वे टू वेल्दी लाईफ, एका आरोग्याकडून समृद्धीकडे नेणारा मार्ग आहे. तुम्हाला चांगलं आरोग्य पण पाहिजे आणि भरपूर प्रमाणामध्ये पैसा पण पाहिजे, तर तुम्हाला तुमचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घरातला ब्रँड बदलायचा आहे, प्रोडक्ट चेंज करायचे. त्यालाच म्हणतो आपण हेल्दी वे टू वेल्दी लाईफ. आता पाहू आपण DXNचा अर्थ होतो विश्वास, ट्रस्ट वर्दी आपण म्हणतो याला. आपण पाहू शकतो की उगवता सूरज, ब्ल्यू लाईन म्हणजे पाणी आणि ग्रीन लाईन म्हणजे निसर्ग, या तिन्ही गोष्टी डॅमेज झालेत का नाही झालेत? सूरज म्हणजे सूर्यप्रकाश, तो सुद्धा लिफलेट. प्रदूषण वाढलेलं आहे, हवा पाणी प्रदूषित आहे. येस ऑर नो? त्याच्यानंतर निसर्ग म्हणजे तुम्ही जे खाता ते फूड ते सुद्धा प्रदूषित आहे. तर जितकं आज याची आपल्याला नितांत गरज आहे, तर निरोगी जर राहायचं असेल तर आपल्याला प्रोडक्टची आवश्यकता आहे. म्हणून जेवढं आवश्यक, म्हणून DXNचा लोगो डिझाईन होतो.
सूरज म्हणजे सूर्य, पाणी आणि निसर्ग. ह्याकरता आज आपल्याला ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कंपनीचे फाउंडर कोण आहेत? दत्तूक डॉक्टर लीम सिओ जीन, मलेशिया रत्न अवॉर्ड म्हटलं जातं यांना, मलेशिया रत्न. आणि त्यासोबत आपण पाहू शकतो आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा अवॉर्ड. त्यासोबत आज जगामध्ये एका व्यक्तीची सोच, एक वनस्पती घेऊन त्यांनी सुरू केलेली कंपनी आज 207 देशांपर्यंत पोहोचती. ही सर्वसाधारण गोष्ट आहे का हो? एका देशातून दुसऱ्या देशात, दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशात, आणि असं करता करता 207 देशांमध्ये एक व्यापक रूपाने मोठं नेटवर्क उभं करणं आणि तेवढे कंझ्युमर तयार करणं, तेवढे ऑफिसेस निर्माण करणं, तेवढ्या ब्रांचेस तयार करत जाणं आणि तेवढा इन्कमचा पूर्णपणे प्रूफ, म्हणजे आपण म्हणतो याला एक स्टेबल कंपनीच हे काम करू शकते. आणि याकरता कंपनीची निवड खूप महत्वाची आहे मित्रांनो. एक सॅल्यूट आहे या व्यक्तीला. मी या व्यक्तीला मानव से भी महान और इंसान के रूप में भगवान कहता हूं. दत्तूक डॉक्टर लीम सिओ जीन. त्यानंतर वन टोटल कंपनी, याचा अर्थ काय होतो? स्वतःच्या फार्मिंग पासून म्हणजे स्वतःची शेती, स्वतःचं उत्पादन आणि पूर्ण प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन सर्व प्रोसेस एकाच रूपमध्ये होतात, म्हणून आपण याला म्हणतो आपण वन टोटल कंपनी. हे का महत्वाचं आहे? यासाठी महत्वाचं आहे की प्रोडक्टची क्वालिटी आणि प्रोडक्टची कॉस्ट दोन्ही गोष्टीवरती स्वतःचा कंट्रोल असतो. क्वालिटी चांगली देण्यासाठी दुसऱ्याकडून घेतलेलं प्रोडक्ट क्वालिटी चांगलं होऊ शकत नाही. त्याचा अर्थ थर्ड पार्टी प्रोडक्ट जास्त नसावा. 70% पर्यंतचे प्रोडक्ट हे स्वतःच्या फार्म मधले असायला पाहिजेत. हा डायरेक्ट सेलिंग गाईडलाईनचा निवेदन आहे मित्रांनो. त्याला म्हणतो आपण दिशानिर्देश मध्ये आहे ते. 70% प्रोडक्ट स्वतःच्या फॅक्टरीतले असायला पाहिजेत. 20-30% प्रोडक्ट तुम्ही आउटसोर्सिंग किंवा थर्ड पार्टी करू शकता. पण स्वतःची फॅक्टरीज नसेल तर प्रोडक्ट 70% आणायचे कुठून? आणि ज्या कंपनी स्वतःची फॅक्टरी नसेल, कृपया त्या फॅक्टरीमध्ये, त्या डीएक्सएन त्या कंपनीमध्ये तशा नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांमध्ये आपला 1 रुपया पण इन्व्हेस्ट होऊ देऊ नका. पहिला प्रश्न, तुमची फॅक्टरी मला फोटो पाहायचे. ज्या कंपनीचं अस्तित्व 200 पेक्षा जास्त देशांमध्ये आहे, तर आपल्याला काय मिळतं याचं? तर आपल्याला मिळतं एक डीएक्सएनचं मेंबरशिप कार्ड, एक स्मार्ट कार्ड. आणि हे स्मार्ट कार्ड म्हणजे एक आयडी नंबर, तो वर्ल्ड वाईड 200 देशांमध्ये व्हॅलिड आहे. तुम्ही भारतात असाल आणि तुम्ही इथं कॉफी पित असाल आणि तुमचा एक मित्र, जर आज दुपारी मी युरोपच्या व्यक्तीशी बोललो, डार्विन मध्ये त्यांच्याशी मी बोललो, आज त्यांनी पेमेंट ट्रान्सफर केलं आणि त्यांनी इंडियामध्ये पर्चेसिंग पण केली. किती मोठी ताकद आहे ही डायरेक्ट सेलिंग मधली. वन वर्ल्ड वन मार्केट. आज त्यांचा आयडी जनरेट झाला, तर युरोपमध्ये म्हटलं मी पुढची पर्चेसिंग करतो. दॅट इज द पॉवर ऑफ द डायरेक्ट सेलिंग. किती लोकांना हा पॉईंट लक्षात आला असेल? मला काय सांगायचं, किती लोकांना मॅच झालं असेल? काहीच कंडिशन नाही. तुम्ही तुमचा आयडी काढल्यानंतर जगामध्ये कुठल्याही व्यक्तीला आपल्या सोबत घेऊन व्यवसायाची चांगली सुरुवात करू शकता. आणि ह्या प्रोडक्टची तेवढी ताकद आहे मित्रांनो, की श्रीमंतातल्या घरामध्ये सुद्धा डीएक्सएनची कॉफी आणि डीएक्सएनचा पेस्ट, डीएक्सएनची साबण तुम्ही पोहोचवू शकता. येस ऑर नो? आणि याकरता आपल्याला मिळतो सिस्टम, तो म्हणजे वन वर्ल्ड वन मार्केट. एकाच आयडी वरती, एकाच मेंबरशिप कार्ड वरती पूर्ण विश्वामध्ये व्यवसाय करण्याची संधी. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त प्रमाणपत्र आहेत, सर्टिफिकेट आहेत. वर्ल्डची लार्जेस्ट 15 रँक मध्ये कंपनी पोहोचले मित्रांनो. 15व्या रँक मध्ये डायरेक्ट सेलिंग मध्ये आहोत आपण. डीएक्सएनचा मेन कोर प्रोडक्ट आहे आणि तो म्हणजे कोणता आहे? गॅनोडर्मा, म्हणजे किंग ऑफ अडॉप्टेजन. अडॉप्टेजन म्हणजे वनस्पतींचा राजा, जे की बिनविषारी आहे, दुष्परिणाम विरहित आहे आणि त्याचं कार्य पेशींवरती होतं, संपूर्ण शरीरावरती होतं. कधीही लक्षात घ्या, हे औषध नाही. गॅनोडर्मा एक वनस्पती आहे. गॅनोडर्मा कंपनीची सुरुवात आहे. गॅनोडर्मा पासून डीएक्सएनचे मॅक्सिमम प्रोडक्ट आहेत, कोर प्रोडक्ट. मग साबण असेल, पेस्ट असेल, चहा असेल, याच्यामध्ये गॅनोडर्मा ऍडेड आहे. असं काय आहे वनस्पतीमध्ये? तर या आहे वनस्पतींचा राजा. या एका वनस्पतीमध्ये ना 400 पेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहेत. ही वनस्पती बिनविषारी आहे, म्हणजे कितीही प्रमाणात खाल्लं त्याचा साईड इफेक्ट होत नाही. 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 40 ग्रॅम पण तुम्ही खाऊ शकता विदाऊट एनी साईड इफेक्ट. त्याचं कार्य कुठं होतं? तर त्याचं कार्य कोणत्याही आजारावर डायरेक्ट किंवा कोणत्याही पार्टवरती न होता ते संपूर्ण शरीरावर होतं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, हा तुम्ही मार्केटमध्ये प्रश्न विचारा, सर एखाद्या पार्टवरती उपचार करायला आवडेल, एखाद्या पार्टवरती, का संपूर्ण शरीराचा उपचार करायला आवडेल? याचं उत्तर काय असेल तुमच्याकडे? तुम्ही एखादी गाडी घेऊन गेलात आणि जो तो गाडीचं सर्व्हिसिंग करणारा व्यक्ती म्हटला, सर माझ्याकडे गाडी द्या, गाडीचा प्रत्येक पॉइंट मी चेक करतो आणि पूर्ण गाडी तुमची क्लिअर करतो. आणि एक म्हटला, तुमच्या फक्त गाडीचं मी इंजन पाहतो, किंवा एखादा काय म्हणेल, मी तुमच्या गाडीचं फक्त एक पार्ट पाहतो. कुठली गोष्ट तुम्हाला आवडेल? होल बॉडी. आणि यालाच म्हणतो आपण संपूर्ण शरीराचा उपचार. ज्यावेळी शरीराचा उपचार करताना त्या ऑटोमॅटिक सगळे हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. म्हणून डीएक्सएनने अनेक लोकांचे हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत.
इथून पुढे कधीही आजाराचं नाव विचारू नका सर, याच्यावर चालतं का, त्याच्यावर चालतं का. जिथं पेशी आहे ना, तिथं गॅनोडर्मा वर्क करतो, तिथं ऑक्सिजन पोहोचवतो, त्या पेशीतला कचरा बाहेर घालवतो आणि पेशी निरोगी तर शरीर निरोगी. एकदम सिंपल आहे मित्रांनो. डायरेक्ट सेलिंग मध्ये आपण पाहतोय 1993 सालची कंपनीची स्थापना, 200 पेक्षा जास्त देशांमधलं अस्तित्व, अनेक देशांमध्ये स्वतःच्या फॅक्टरीज, आज डीएक्सएन मार्केटिंग इंडिया मधलं नाव, आणि त्यानंतर भारत सरकार सोबत, IDSA सोबत दिशानिर्देश मध्ये, गाईडलाईन मध्ये एक परमनंट ऍड्रेस कंपनी म्हटलं जातं याला. गॅनोडर्माचे 2 पार्ट बनतात. RGGL चा पहिला प्रोडक्ट आहे, पहिला गॅनोडर्माचा पहिला प्रोडक्ट कोर RG आणि GL. तुम्ही कल्पना करा, आज तुम्ही डीएक्सएन ऐकत आहात, पण ज्या वेळेला कंपनीच्या मालकांनी कंपनी सुरू केली तेव्हा फक्त आणि RGGLच्या 2च बॉटल हातामध्ये होत्या. त्यांना त्रास झाला असेल की नाही एखादी कंपनी उभी करताना, एकच प्रोडक्ट, आणि आज 200 देश जागे केलेत बिकॉज प्रोडक्टची पॉवर. गॅनोडर्मा म्हणजे फळाचा भाग आणि देठाचा भाग. फळाच्या भागामध्ये एक ताकद आहे, ती म्हणजे काय, शरीरामध्ये गेल्यानंतर विषारी तत्वांचा बाहेर निचरा करते, बाहेर घालवते कचरा. मग शरीरात रोग निर्माण होण्याची कारण तयार होत आहेत का नाहीत होत, काय उत्तर याचं. तुमच्या माझ्या शरीरात रोग निर्माण होण्याची म्हणजे डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, थायरॉइड असेल, किंवा हृदयरोग असेल, किंवा कॅन्सरच्या गाठी तयार होत आहेत, याची कारण आज शरीरात तयार होत आहेत का नाहीत. मग ती कारण शोधायची का, तर येस शोधायची. मग तो कचरा शरीरात ठेवायचा का बाहेर गेला पाहिजे, तर बाहेर गेला पाहिजे. कोणतं मेडिसिन असं आहे की जो शरीरात गेल्यानंतर कचरा बाहेर काढतो, ते बॉडी सर्व्हिसिंग म्हणजे गॅनोडर्माचा फळाचा भाग. आणि दुसरं, गॅनोडर्माच्या देठाच्या भागामध्ये 24 तास ऑक्सिजन खेचून घेण्याची पॉवर असल्यामुळं ती आपल्याला वनस्पती ऑक्सिजन द्यायला मदत करते. आपल्या पेशींचा ऑक्सिजन खेचून घेण्याचा पॉवर वाढवते, ओरॅक व्हॅल्यू वाढवते. एक आहे आयडेंटिफायर, तर दुसरा आहे ओरॅक व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू वाढवतो, ऑक्सिजन खेचून घेण्याची पॉवर. तुमच्या प्रत्येक पेशीला जर प्राणवायू मिळायला लागला ना, तर ती पेशी पुन्हा तजेलदार, पुन्हा निरोगी आणि कार्यक्षम बनू शकते. प्राणायाम आणि ऑक्सिजनचं महत्व तुम्हाला कोरोनाच्या काळात तर नक्कीच समजलं असेल. म्हणजे ज्या वेळेला ऑक्सिजनच मिळाला नाही पेशींना, तर व्यक्तीची मृत्यू पण झाली. आज निरोगी राहायचं असेल तर ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, की शरीराचं पूर्ण आतून निरोगीपणासाठी पूर्ण शरीराचं सर्व्हिसिंग करणं, आणि त्यासोबत तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा निर्माण करून देणं. आणि त्याकरता पेशी निरोगी असेल तर शरीर निरोगी. गॅनोडर्मापासून बनणारे प्रोडक्टची लिस्ट तुमच्या समोर आहे. म्हणजे पेस्ट असेल, साबण असेल, शॅम्पू असेल, टाल्कम पावडर असेल, गॅनो मसाज ऑइल असेल. चहाचे जवळपास 5 ते 6 प्रकार आहेत. RGGL 100% ज्याच्यामध्ये गॅनोडर्मा आहे. स्पाइस टी आहे, जो चहा खाता येतो. कॉफी आहे. कोकोजी लहान मुलांसाठी चॉकलेट ड्रिंक आहे. चॉकलेटचे कुकीज आहेत, ज्याला म्हणतो आपण कुकीज म्हणजे बिस्किट्स आहेत. त्यानंतर व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे. त्यानंतर RG360 आणि GL360 सुद्धा आहे. वेट लॉस साठी एक कॉफी आहे 2 in 1. हे संपूर्ण रेंज आहे, हे गॅनोडर्मा बेस्ड आहे. म्हणून गॅनोडर्मा बेस्ड प्रोडक्ट म्हटलं जातं, आणि ते युनिक बनतं त्याच्यामुळे. मार्केटमध्ये पण चहा मिळू शकतो तुम्हाला दुकानामध्ये एखाद्या, पण गॅनोडर्मा चहा मार्केटमध्ये नाही मिळणार. DXN टी म्हणतात त्याला. म्हणून युनिकनेस असायला पाहिजे प्रोडक्ट मध्ये, तर तुमचं महत्व मार्केटमध्ये आहे डायरेक्ट सेलरचं. दुसरा प्रोडक्ट DXNचा खूप स्ट्रॉंग आहे. मी जास्त प्रोडक्टची ट्रेनिंग नाही घेणार मित्रांनो. संपूर्ण पोषण शरीराला पाहिजे का नाही पाहिजे मला फक्त सांगा. मग कॅल्शियम कमी आहे, व्हिटॅमिन कमी आहे का, ब्लड कमी आहे का, काय कमी आहे शरीरामध्ये, ते न पाहता पूर्ण शरीराचं पोषण एकाच वेळी व्हायला पाहिजे, तर तुम्हाला स्पिरुलिनाजवळ जायलाच पाहिजे. याला तुम्हाला दुसरं कोणतंही उत्तर नाहीये, याला दुसरा कोणताही पर्याय नाहीये. लोक फक्त प्रोटीन कमी झाले की प्रोटीन पावडर खातात, कॅल्शियम कमी झालं की कॅल्शियमच्या गोळ्या खातात. मग तुमचं शरीरातलं सगळंच काही ना काहीतरी कमी होतंय. तर एकच सोल्युशन असायला पाहिजे, त्यालाच म्हणतो आपण संपूर्ण पोषण. म्हणून हे कुपोषणावरचं सर्वात उत्तम पर्याय आहे. त्यानंतर आपण पाहतोय की आज 1000 किलो भाजीपाल्याची ताकद एका स्पिरुलिनामध्ये मित्रांनो, 1 किलो मध्ये. त्यानंतरचे काही प्रोडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये आपण पाहतोय गॅनोडर्मा नाहीये, पण मजबूत ताकद आहे स्पिरुलिना. नोनीजी एन्झाईम आहे. एन्झाईमचा अर्थ काय होतो, तुमच्या शरीरामध्ये एक चांगलं एक रसद्रव्य असायला पाहिजे, की जे तुमच्या बॉडीमध्ये निरोगी राहण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी, शरीराची सहन क्षमता, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करेल. त्यानंतर कॉर्डिसेप कॉफी आहे. कॉर्डिसेप कॉफी म्हणजे काय, की ज्या कॉफीची तुलना तुम्ही सोन्यासोबत करू शकता, गोल्डन सोबत करू शकता. सर, आज 1 ग्रॅम सोनं घ्यायचं म्हटलं तर जवळपास 5,000 रुपये लागतात. म्हणजे 5,000 रुपये 1 ग्रॅम, 50,000 रुपये तोळा झाले. 10 ग्रॅमला 50,000 रुपये. परंतु कॉर्डिसेप 1 ग्रॅमला 6,000 रुपये लागतात. मग असं मशरूम ज्या कॉफीमध्ये असेल, तर ती कॉफी जगातली बेस्ट कॉफी बनते. आणि याची तुलना तुम्ही मार्केटच्या कोणत्याही स्टारबक असेल, नाहीतर अजून कुठला असेल, CCD असेल, त्याच्याशी करू शकत नाही. असं प्रोडक्ट तुमच्याकडे आहे. फक्त कॉफी प्या आणि कॉफीतून कस्टमर सुद्धा तयार करा, तर हळूहळू तुमचे डिस्ट्रीब्युटर्स पण वाढतील. नीली तैलम हेअर ऑइल, लेमन झीला मी म्हणतो खाता येईल असा सरबत.
जो सरबत तुम्ही खाऊ पण शकता आणि तुम्ही पाण्यात टाकून पिऊ पण शकता. असे काही DXN मध्ये प्रोडक्ट आहेत की जिथे तुम्हाला गॅस ऑन सुद्धा करायची गरज नाही. जसं उदाहरणार्थ लेमॉनजी असेल, स्पाइस टी असेल, त्याच्यानंतर कोकोजी असेल, असे बरेचसे प्रॉडक्ट आहेत हे तुम्ही डायरेक्टली खाऊ पण शकता आणि डायरेक्ट पिऊ पण शकता. रेडी टू यूज आहेत. सेरल डायरेक्ट खाल्लं तरी चालतं. टी लॅटे जो खाऊ पण शकता आणि पिऊ पण शकता. आपण सगळेजण कस्टमर आहोत, ग्राहक आहोत. मग आजपासून थोडं स्मार्ट ग्राहक बनूयात. लहानपणापासून चहा, साबण, पेस्ट वापरले का नाही वापरले? येस, वापरलं. मग ते प्रॉडक्ट वापरून आजपर्यंत आपल्याला काही नाही मिळालं, पण आपल्याकडून दिवसाला, प्रति दिवसाला 19,000 करोड रुपये चाललेत मित्रांनो. ही साधारण गोष्ट नाहीये. विचार करा. जागो ग्राहक जागो. म्हणजेच काय? एक ग्राहक बनत असाल तर एक जागरूक ग्राहक बनूयात. एक चांगलं ज्याला म्हणतो आपण उत्कृष्ट ग्राहक बनू आणि डायरेक्ट सेलर बनूयात. याचा अर्थ होतो मी कंझ्युमर आहे ना, तर आजपासून मी स्मार्ट कंझ्युमर बनणार. तुम्ही जर आज पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदा जर सेशन अटेंड करत असाल, तर मनात कुठलीही किलमिश न घेता, मनात कुठलाही संदेह आणि डाऊट न घेता, ज्यांनी तुम्हाला आज इथं बोलवलं असेल ना, त्यांना फक्त एकच प्रश्न विचारा, "सर मलाही चांगलं वाटलेलं आहे, तर मला तुमचं काय पुढची प्रोसिजर आहे?" आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो देऊन डायरेक्ट सेलिंगमध्ये या. इंडस्ट्रीमध्ये या. पहिला विचार करा प्रॉडक्ट यूज करूया. चालेल. पहिलं फर्स्ट यूज करा. ₹3,000 मी मगाशीच बोललो होतो. तुम्हाला ₹3,000 देऊन DXNची मिनिमम सुरुवात करायची. तुमच्याकडे 30,000 असतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एक चांगला शेल्फ तयार करा. एक मस्त प्रॉडक्ट डिस्प्ले बनवा आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना बोलून एक मस्त सेरेमनी ओपन करा. तुमचं स्वतःचं घरचं शॉप ओपन करा. दॅट इज युअर चॉईस. पण मिनिमम ₹3,000 तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. करू शकता आणि ज्यातून तुमचा व्यवसाय तुम्ही स्टार्ट करू शकता. कोणतेही प्रॉडक्ट घ्या. 1000 PV आरामात तुम्ही करता येतात. आणि 1000 PV करण्यासाठी फार मोठं बर्डन नाही मित्रांनो. चहा, साबण, पेस्ट, फेस वॉश, लोशन आणि टाल्कम पावडर तुमच्या 500 PV होतात आणि एक स्पिरुलिना त्यामध्ये ऍड केली तर तुमच्या 1000 PV होतात. हे छोटे छोटे किट आहेत जे 1000 PV तुमच्या घरात होतात. मला प्रश्न विचारायचा आहे, चहा, साबण, पेस्ट, व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि स्पिरुलिना जर घेतली तर तुमच्या घरामध्ये 1000 PV झाल्या का नाही झाल्या? झाल्या का नाही झाल्या? म्हणजेच काय? विक्री न करता सुद्धा तुम्ही DXNचं मिनिमम जे क्वालिफिकेशन आहे ते घरातच पूर्ण करू शकता. किती लोकांना हा फॅक्टर वाव वाटतो. लगेच वाव लिहायचं पटकन, की मला लागणारे प्रॉडक्ट जर मी चेंज करत असेल, म्हणजेच माझी महिन्याची ₹3,000 स्टार्टअप होत असेल, मी दर महिन्याला 3,000चं रिपर्चेसिंग करत असेल, तर मी माझी जिंदगी बदलू शकते. आज लोक 30,000 सुद्धा EMI देतात मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. 30,000 सुद्धा एखाद्या घराचा EMI, एखाद्याने कार घेतली तर 15,000 10,000 सुद्धा लोक लोन पे करतायत. मग थोडंसं स्वतःची जिंदगी बदलण्यासाठी प्रॉडक्टच बदलायला सांगितले आपण. ते घरात लागणारं प्रॉडक्ट तुमचं आरोग्य मिळवून देईल. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हॉस्पिटलाइज्ड आणि मोठमोठ्या क्रॉनिक डिसीज मध्ये जाऊ देणार नाही. खूप मोठी ताकद आहे. तुम्हाला चांगलं कॉस्मेटिक मध्ये जायचं असेल तर चहा, साबण, पेस्ट, फेस वॉश, लोशन, पावडर आणि खाण्यासाठी एक स्पिरुलिना, तर हे पण तुमच्यासाठी एक वेलनेस किट म्हणजे स्टार्टर किट. दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदलेल. तयार आहात? किती लोक तयार आहेत पटकन सांगा. आता आपल्याकडे फक्त मोजून 5 मिनिट आहेत. लवकर सांगा, तयार आहेत का? किती लोक आहेत? पटकन पटकन बोला. या महिन्यामध्ये कंपनीने 1500 पॉईंट केले तर लगेच तुमच्याकरता एक ऑफर डिझाईन केलेली आहे. 1500 PPV वरती ऑफर आहे. न्यू जॉईनिंग ऑफर. नवीन जॉईन होणाऱ्या व्यक्तीला कंपनी म्हणते तुम्ही जर या महिन्यात जॉईन झालात तर आम्ही तुम्हाला ₹430 प्रोडक्ट फ्री देऊया. 1500 PV करा, ₹430 प्रोडक्ट फ्री मिळवा. तुम्ही एक्स्ट्रा केल्या तर तुम्हाला आम्ही डायरेक्ट ₹1500 प्रोडक्ट फ्री देतो. आणि त्याकरता मी तुम्हाला 1500 PVचा प्लॅन सांगतो. तुम्ही 1000 PVनी जरी काम केलं तरी सुद्धा सफल बनू शकता. ऑफर 1500 PVला आहे तर तुमचं 6चं स्ट्रक्चर तयार करा. येस मित्रांनो, इन्कमचा स्ट्रक्चर म्हणतो आपण याला. तुमचा स्ट्रक्चर तयार झाला तर तुमचा सरासरी इन्कम ₹1000 क्रॉस होतो. मी सरासरी शब्द बोलतोय. कॅल्क्युलेशन माइंडसेट मध्ये जाऊच नका. स्ट्रक्चर जो तयार करतो तो ₹1000 कमवतो. ज्याचं त्या महिन्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये PV आहे, 1000 इन्कम येणार म्हणजे येणार. मग अशी एक ₹1000 कमवणारी जर 6 लोक घडवली तर तुम्ही ₹10,000 कमवणार म्हणजे कमवणार. मग अशी 10,000 कमवणारी जर 6 लोक घडवली तर तुमचा इन्कम मी सांगतो 1500 PV जर 6 लोक घडवली तर तुमचा इन्कम नियर अबाउट 72,000. SV वरती काढला तर कमीत कमी 85,000 क्रॉस होतो. किती हजार? 85,000. मी क्लॅप करतो सर. हजारो लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील जर तुम्ही हे सत्य करून दाखवलं तर. 3 स्टेप प्लॅन. आणि हे कोणाला मिळतं? ज्यांनी फक्त त्याचा ध्यास घेतलाय मला पाहिजे 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 पाहिजे. सतत लॉ ऑफ अट्रॅक्शन माइंड मध्ये, सतत तोच विचार डोक्यामध्ये, मी माझी स्वतःची 4 व्हीलर कशी घेईल, मला माझी जिंदगी कशी बदलता येईल आणि मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यालाच म्हणतो आपण सर आकर्षणचा सिद्धांत आहे. सगळेच लोक सफल नाहीत होत. काही लोक आत्ताही बघताना डाऊट मध्ये बघतात. म्हणजे बघतानाच जर संशयातनं बघत असतील तर त्यांना कधीच मिळणार नाहीये.
मग पहिली स्टेप महत्वाची आहे. लोक म्हणतील सर एक 75,000 रुपये कसे मिळतील? पहिली स्टेप जितक्या लवकर पूर्ण होईल तितक्या लवकर तुमचं पुढचं सक्सेस चालू होईल. मग सर तुमच्यासोबत 6 लोक मिळू शकतील का? येस, मिळू शकतील. असंही काही लोक गमतीने म्हणतात की मरताना सुद्धा तुम्हाला खांदा द्यायला 4 लोक लागतात. एक पुढं गाडगं धरून असतो आणि एक पाठीमागं व्यक्ती राम नाम सत्य म्हणत असतो. त्या व्यक्तीला त्याचा कोणताही व्यक्ती जवळ नसला तरी 6 लोक मिळू शकतात. मग आपल्याला जीवन जगणारी, स्वप्न असणारी, स्वतःच्या जीवनाचा उद्देश असणारी 6 लोक शोधायचे. मिळतील का नाही मिळतील मला सांगा. आणि मग तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणी वाचू शकत नाही मित्रांनो, थांबवू शकत नाही. 10,000 कमवणारी 6 लोक घडवायचे. म्हणजेच तुम्ही तुमची स्टेप पूर्ण करा आणि त्या 6 लोकांची स्टेप पूर्ण करा. तुमचा इन्कम 10,000. हेच काम जर तुमच्या 6 लोकांनी केलं तर तुमचा इन्कम 1,00,000 रुपये क्रॉस होऊ शकतो. प्रश्न निर्माण होतो मित्रांनो, खरंच तुम्हाला तुमची जिंदगी बदलायची आहे का? मला फक्त चॅट बॉक्समध्ये तुमचं उत्तर अपेक्षित आहे. खरंच, खरंच शब्द वापरतो. आर यू विलिंग टू चेंज युअर लाईफ? पटपट लिहा, मला सांगा मित्रांनो. रिअली आर यू विलिंग टू चेंज युअर लाईफ? खरंच जिंदगी बदलायची आहे का? वी हॅव ओनली 1 मिनिट. मी आता ह्या 1 मिनिटांचं सेशन वाइंड अप करणार आहे. पटकन तुमचा येस आला पाहिजे. आर यू विलिंग टू चेंज युअर लाईफ? जर आज ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं असेल ना, त्या व्यक्तीला एक थँक यू मेसेज पाठवा आणि इमिजिएट रजिस्ट्रेशन करा. आणि आज जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल तर ह्या पीपीटी तुमच्याकडे इमिजिएटली घ्या आणि इमिजिएटली प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करा. स्वतः प्लॅन द्यायला शिका. स्वतः प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करा. प्रोडक्टचे डेमो दाखवायला सुरुवात करा. थांबूयात मित्रांनो या ठिकाणी, कारण आपण गेलेली वेळ बदलू शकत नाही, पण येणारा प्रत्येक क्षण चेंज करू शकतो. आयुष्य बदलू शकतो मित्रांनो, आणि आपलं आयुष्य बदलण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. आपला परिवार, आपली फॅमिली आपल्या सक्सेससाठी वाट बघतीये. आपल्याला काय केलं भूतकाळामध्ये विचारणारी 100 लोक आहेत, पण भविष्यात तू काय करणार आहे हा बोलणारा एकही व्यक्ती सापडत नाही आता. म्हणून तुम्हाला तो व्यक्ती बनायचा आहे ज्याने आज वर्तमान बदलला ना, तो त्याचा भविष्य काळ बदलू शकतो. तयार आहात सगळे? थँक्यू ऑल ऑफ यू. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिलात आणि मी माझ्या शब्दाप्रमाणे केवळ 40 मिनिटांमध्ये हे बीओएम प्रेझेंटेशन पूर्ण केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा कल्पना करा आणि फक्त 40 मिनिटांमध्ये